सन्माननीय सदस्य प्रसाद लाड, मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही चांगली लक्षवेधी लावली. सभापती महोदय, आपण सर्वजण आहोत. आम्हाला वेदना कशी माहिती आहे की आम्ही चाळीत राहताना माणसाची वेदना कशी असते म्हणजे ज्यावेळी कामावर जायचं असेल आणि ते शौचालयाला जायला ज्यावेळी लाईन लावावी लागतात ना, त्या वेदनेतून आम्ही सर्वजण गेलेले आहोत. आणि तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे की स्लम तुम्ही थोडा पुढे डेव्हलप नाही झालं तरी तुम्ही नागरिक सुविधा देऊन तुम्ही सेव ठेवू शकता, परंतु उपकर प्राप्त इमारती तुम्ही मुंबई शहरातल्या एका प्रकारे टाइम बॉम्बवरती बसलेला आहात. उद्या समजा जर दुर्दैवाने जर काही एक छोटासा भूकंपाचा धक्का जरी किंवा काय आला जे होऊ नये, तर या सर्व इमारती आणि तब्बल 4-5 लाख सभापती महोदय या इमारतीवरती राहणाऱ्या लोकांचा होणार. आणि काय दोष आहे सभापती महोदय? मी खरोखरच कौतुक आपल्या राज्याचं यासाठी करतो आणि माडाचा आणि शासनाचा त्या काळामध्ये हा एकमेव असा बोर्ड आहे की जगामध्ये ज्यांनी मालकांची जबाबदारी शासन म्हणून आपण घेण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांना सुखरूप ठेवण्याची भूमिका आपण घेतोय. सभापती आपण मंत्री महोदय सांगतायत, अनिल परबजींनी सांगितलं, मी तेच टेक्निकल मुद्दा मांडणार आहे की कॉम्पिटंट ऑथॉरिटी ही त्यावेळी करायची गरज होती, ती केली न गेल्यामुळे त्यांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली की तुम्ही कुठच्या अधिकारावरती नोटीस दिलेली आहे. तुम्हाला उत्तरामध्ये बगल दिली जाते. कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणजे म्हाडा कॉम्पिटंट ऑथॉरिटी ऑलरेडी आहे, पण त्याला डेझिग्नेट पॉवर केले पाहिजे जे नोटीस धारकाला, तीच न केल्यामुळे ही हायकोर्टात गेलेली आहे. आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो की हे ज्यावेळी हायकोर्टामध्ये आपण गेल्यानंतर किंवा हे स्थगिती उठवा, हे माननीय सर्वोच्च न्यायालयाला गेलेत आणि सर्वोच्च न्यायालयाला हा ऍक्ट चॅलेंज करण्याचं काम केलंय त्यांनी की हा ऍक्ट चुकीचा आहे. आणि त्याच्यासाठी आता तुमची 2 जजेसची समिती झालेली आहे. म्हणजे मुळामध्ये ज्या तत्परतेने या सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी जर त्यावेळी जर दखल घेऊन जर हे ऍक्टच्या मागे उभे राहिले असते ना, तर मला वाटतं ही आज वेळ आली नसते. आणि ह्याच्या मागे एक सिंडिकेट आहे मालकांचा. ही अशीच एक 100 भाडा देऊन जे करणारी जी एक आपण देऊन भाडे करून ज्यावेळी आपण संपूर्ण प्रॉपर्टी करून देतो, या ॲक्विजिशनला विरोध करण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाच्या कॉन्स्टिट्यूशनल बेंचच्या 7 बेंचमध्ये केस पेंडिंग आहे. 32 वर्ष झाली, अजूनपर्यंत आपण ती केस उठू शकलो नाही. आणि मला वाटते दुर्दैवाने तीच परिस्थिती या केसची होणार आहे का. आणि म्हणून माझा सभापती महोदय आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना सांगायचं आहे की त्यावेळी जे कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणून घेऊन जबाबदारी करण्याची जबाबदारी जी म्हाडाचे संबंधित अधिकारी होते, आपण त्यांना जाब विचारणार आहात का. आणि हा महत्त्वाचा विषय, तुम्ही आता लिगल ओपिनियन घेऊन त्याचा येईल तो येईल, पण माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की या अधिवेशनच्या दरम्यान किंवा नंतर या सर्व विषयावरती जे मूलभूत जे भाडेकरू जे आज झालेले, आज त्यांचा दोष काय, तुम्ही आता त्यांना 65 बिल्डिंगला तुम्ही त्यांना डेंजरस डिक्लेअर केले. आता त्यांनी कोणाकडे जायचं, डेव्हलपमेंट पण होत नाही, प्रायव्हेट पण कोण येत नाही आहे, म्हाडा पण ट्रान्झिट स्कॅम देणार आहे, तर कुठेतरी मालवण येऊन येईल. म्हणून हा जटिल प्रश्न झालेला आहे. या बाबतीत सभापती महोदय आपल्या माध्यमातून मी मंत्री महोदयांना विनंती करतो की तातडीची बैठक लावून जे आता कॉम्पिटंट ऑथॉरिटीची चूक झाली आहे ती दुरुस्त, तुम्हाला अमेंडमेंट आणावं लागणार आहेत आणि त्याला तुम्हाला दाखवावं लागणार. तुम्ही फक्त बोलून होणार नाही आहे, ते लगेच अमेंडमेंट असेल तर या अधिवेशनामध्ये तुम्ही तातडीने ते आणलं पाहिजे आणि त्याला सर्वच मंजुरी खालच्या आणि वरच्या सभागृहाचे लोक देतील. सभापतीमध्ये राष्ट्रपतीकडे गेल्या 2-3 वर्ष हा मॅटर पेंडिंग होता, तरी देखील सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व शासनाने, त्यावेळी आम्ही असू किंवा आताचा शासन असू, हे राष्ट्रपती महोदयांकडे मंजूर करून हा अत्यंत उपयुक्त कायदा आपण मंजूर करून घेतले. ही जी अंमलबजावणी होत नाही आणि आता तुमचा मॅटर कोर्टामध्ये परत जे तुम्ही होणार आहे, सॉरी तेच म्हणतोय मी, म्हणून हा तुम्हाला त्याला अमेंडमेंट करण्यासाठी जरा तुम्हाला काही करायचं आणि आपल्या समितीमध्ये आपल्याला ऍक्ट बदलण्याचा अधिकार आहे ना. हे या प्रकरणामध्ये माननीय उच्च न्यायालयाने जरी दिला असेल किंवा सर्वोच्च न्यायालयाकडे गेला असेल, आणा ना अमेंडमेंट, ते अमेंडमेंटला आम्ही हातोहात मंजूर करायला तयार आहोत. आणि मला वाटतं ते केल्याशिवाय हे होणार नाही. परत तुम्ही कोर्टाच्या आधारावर राहाल हे जसं बाकीच्या केससाठी जे 30-32 वर्ष लागले, हे करून काय चाललंय सभापतीमध्ये अर्धा मिनिटं 30 सेकंड घेणार आहे. हे काय चाललंय, कारण हे जे मालक आहे सिंडिकेट हे स्टे करून इकडे नेगोशिएशन करतायत. म्हणजे त्यांचे जे प्रॉपर्टीचे दर 1 कोटी रुपये असेल तर आज 10 कोटी रुपये मागण्याचं काम करतायत. म्हणजे हे एका प्रकारे मालकाच्या या कायद्याचा गैरवापर करून एक्स्टॉर्शन करण्याचं काम केलं जातं. आणि म्हणून हे अमेंडमेंट आपण आणणार आहात का आणि तातडीची ह्याच्यातली बैठक घेऊन या धोरणात्मक निर्णय घेणार आहात? सन्माननीय सभापती महोदय, मी मगातपासून अनेक वेळा ह्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की शासन हे मूळतः भाडेकरूंच्या बाजूला आहे. भाडेकरूंना कुठेही नाहक त्रास व्हावा, त्यांना अन्यायकारक जाचकाठींना सामोरं जावं अशी कुठेही राज्य सरकार म्हणून शासनाची भूमिका नाही. नंबर 1. आता सचिन भाऊंनी जो प्रश्न उपस्थित केला
की प्राधिकरण म्हणून किंवा तुम्हाला स्वतः त्यांना अधिकार प्राप्त करण्यासाठी त्यावेळी नोटिफिकेशन तुम्ही का नाही केलं की म्हाडा एकदम त्याच्यासाठी अधिकृत आहे, तर त्यावेळी का नाही झालं एवढ्या पाठीमागं जाण्यापेक्षा आत्ता ते करण्यासाठी काय करावं लागेल हा आपल्या हातातला पर्याय आहे. म्हणून एक गोष्ट मी त्यांना परत एकदा सांगतो, याच अनुषंगानं हायकोर्टनं 2 निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमून त्यांचा अहवाल समितीचा हायकोर्टकडे मागितलेला आहे. ते क्लॅश व्हायला नको, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट किंवा कोर्टानं त्या मॅटरमध्ये काय निर्णय दिला आणि त्याच्यामध्ये तसाच काही निर्णय वेगळा घेण्याचा प्रयत्न किंवा त्याच्यापेक्षा वेगळा निर्णय घेण्याचा प्रयत्न सरकार करतंय. म्हणूनसाठी मी म्हटलं LNGDचं पहिलं ओपिनियन घेऊ, LNGDचं ओपिनियन AG साहेबांच्याकडे पाठवू आणि AG साहेबांशी मी स्वतः बोलतो की आपण अभ्यास करून आम्हाला ओपिनियन द्या की अशा पद्धतीनं आपल्याला जर डिक्लेरेशन करता येत असेल तर आपण ते करू. त्यामुळं या बाबतीत सरकार सकारात्मक आहे. अधिवेशन संपायच्या आत ही बैठक या ठिकाणी माझ्या स्तरावर पहिल्यांदा मी घेतो. माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांना याच्या बाबतीत अवगत करतो आणि निश्चितपणे भाडेकरूंचा हक्क कुठेही डावलला जाणार नाही. भाडेकरूंच्या पुनर्विकासाला गती मिळेल किंवा त्याला विलंब होणार नाही यासाठी जे जे करावं लागेल ती सरकारची भूमिका आहे. धन्यवाद. मुंबईकरांची भावना, सभागृहाची भावना, तोंडावर आलेला पावसाळा आणि या सगळ्या गोष्टी मला वाटते मंत्री महोदय आपण तातडीने याच्यावरती विचार कराल. आपण पुढे जाऊया. जर आपण पुढे जाऊया, संपणार नाही.